आपल्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेताई या फोन लाईनवरून जोडलेल्या आहेत। सुषमाताई, आपण पाहतोय आता हे वादग्रस्त विधान मंत्री बाबासाहेब पाटलांचं कर्जमाफीवरून समोर येतंय। आम्हाला लोकांना कर्जमाफीचा या ठिकाणी नाद लागलेला आहे, आम्हाला निवडून यायचंय म्हणून काहीतरी आश्वासन आम्ही देतो असं त्यांनी म्हटलंय। बाबासाहेब पाटलांकडून अशा पद्धतीचं विधान हे माझ्यासाठी सुद्धा धक्कादायक आहे, कारण बाबासाहेब हे लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर मतदारसंघातून निवडून येतात। सध्या लातूरच्या ज्या पट्ट्यामध्ये नुकसान झालेलं आहे त्या पट्ट्याचे ते निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत। त्यामुळे धाराशिव असेल, बीड असेल, लातूर असेल, या भागात ज्या पद्धतीने शेतकऱ्यांचं नुकसान झालंय तिथल्या लोकांना मदत करायची सोडून ज्याला लोकांनी निवडून दिलाय, म्हणजे बाबासाहेब पाटलांसारख्या लोकांना निवडून देण्याचा का नाद लागलाय आम्हाला तरी याचा विचार आता आम्ही करायला पाहिजे की ज्या माणसाला निवडून दिलेला आहे तो माणूस मदत करण्याच्या ऐवजी जर अशा पद्धतीने जखमेवर मीठ चोळायचं काम करत असेल आणि निवडणुकीमध्ये आम्ही काहीतरी आश्वासनं देतो, तर बाबासाहेब पाटलांनी आता येऊन दाखवावं अहमदपूरमध्ये। अहमदपूरमध्ये पुन्हा एकदा निवडणुकीच्या प्रचारासाठी स्थानिक स्वराज्य संस्था काही घोडा मैदान लांब नाहीये। मग त्यांना आम्ही सांगतो की आम्हाला कसला नाद लागलेला आहे आणि आम्ही कसे नेत्यांचे नाद पुरे करू शकतो ते, म्हणजे शेतकऱ्यांच्या नादाला लागण्याचं काम अजिबात बाबासाहेब पाटलांनी करू नये। ही शेतकऱ्यांची थट्टा आहे आणि ही थट्टा उडवण्याचा हा उन्मत्तपणा बाबासाहेब पाटलांच्या सारख्या लोकांकडे येतो। माझी विनंती असेल अजितदादांना की दादा, माणिकराव कोकाटेंनी एकदा किंमत मोजली आहे, एकदा सांगा आपण बाबासाहेब पाटलांना। जी जी, धन्यवाद सुषमाताई आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी। बाबासाहेब पाटील यांचं वक्तव्य आणि या वक्तव्यानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण येते। या ठिकाणी अनेक प्रतिक्रिया आता समोर येताना पाहायला मिळतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।